आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे तिघ जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते तिघ झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या? ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अय, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलं ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घासीत. अरे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय, मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल है गुलाब का, लडका है गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5000. पोरगावला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5000 आहेत,
पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हा, म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ, घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट, पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. बा म्हणे मी पट्टी भरी ती. तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. का आला नगरपालिका अवलंबून राजी. तो नवरा लई नोठावाला येतं. 1, पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5, 7, 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचा काही राईटही नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचा सांभाळायचा. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे. ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा. तू कोण सासूची. ऐ ऐ तू कोण आहे सासूची. तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार. तू मंगळसूत्र कोणचं घालती. मुलांना पाणी घालायचं कसं दमा. मुळे हाना. पोराने बाबाच्या खिशातून 10 रुपये चोरले ना, असा पोऱ्या फाटका. आयुष्यात त्याला पैशाला हात लावायची वासना नाही राहिली पाहिजे. मुळे हाना त्याच्या. पुरीच्या मोबाईल मध्ये एखाद्या शंभरे पोराचा फोन दिसला, दात पाडून टाकायच्या पुरीचे. परत तिला दात नाही फुटले तरी चालत. पोरगी पळून गेलो, बाप म्हणला कुंभ मेळायला गेला. आणि तिची आई म्हणली मला अंदाज आलताच बरं का, तू काय पारायणाला बसली होती बाजार. काय नाही महाराज, सध्या आहे ना लोक फक्त सुधारले तर अवसान आणतात, नाही तर लोक भिकारीच झाले. काय म्हणते तुम्ही. चपातीला पोळी म्हणती, मग पोळीला काय पोळा म्हणते का. तुम्ही चपातीला चपाती का म्हणत नाही. तुम्हाला असं का असं झपाटलंय बा. चपातीला पोळी म्हणते, मग पोळीला काय पोळा म्हणते. मी तिला भाजीच म्हणते, वांग्याला भाजी म्हणते, मग बोपड्याला काय दोडका म्हणते का. म्हणती काय. आपण भाजून खाते का तळून. आखली आहे का काही. तळेल पापडाला चकना म्हणतात, खाती काय. लोक लई येडे झाले. अंडरपॅन्ट नाही काही ना, 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये. काय करता काय म्हणते. जग सुधारलंय. जग सुधारलं नाही, जग वाया गेलंय. तुमचं काय म्हणते. वाया गेलं काय. सुधारले काय. काय वांग सुधारले. परत वांग्याला काय म्हणा. वांग. त्याला भरीत म्हणा. पण जर वांग्याला भाजी म्हणली. आईला काय म्हणता. हे बरं आईला काय म्हणता. मम्मी. मम्मी. पूर्वी मम्मी म्हणायची, आता काय म्हणतात. मॉम 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 मॉम. आता मेंदू बंद होईल तुमचं. ऐका बरं का. आता आईला काय म्हणता. मॉम. आता सहोदरा बरं का. आणि बापाला डॅड. शाळेत जातो तू कितीला आहे. 10वीला आहे. 9वीला आहे. मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे. मॉम मॉम पुल्लिंगी. करेक्ट. मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे आणि डॅड पुल्लिंगीची. मग दोघं जर पुल्लिंगी तर ही अवलाद आली कशी. काय हे लोक. मॉम डॅड. अरे मम्मी
मम्मी म्हणलं तर ठीक आहे एक स्त्रीलिंगी म्हणजे भीष्माचार्याच्या लग्नाला गेल्यासारखं आहे का नाही म्हणजे मारुतरायाची पोरगी शुकाचार्याच्या पोराला दिली कसं लगीन होईल माझी भाषा थोडीच आहे का माऊलीची ओवी आहे वांजेची या लेखाकाईची जन्मपत्रिका वांजेच्या पोराची कधी पत्रिका निघून का हा येण्याचा बाजार येतो काय त्याच्या पुढे जाऊन सांगा मोराच्या पिसाऱ्यावर किती डोळा सुंदर असला त्याच्यानं मोर पाहणार आहे का मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यांना मोर कधी पाहणार नाही शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देणार नाही गाईच्या काशीतलं गुचिड कधी दूध पिणार नाही गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही बांधावरचं एरण कधी मिडीला वापरता येणार नाही दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही आणि धर्मनिष्ठ नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही आणि पुरावे लागले तर पटापटा पुरावे लिहून घ्या अध्याय नंबर 9 माझी भक्ती विन चलो जियाचे जियाले पण अंगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही अध्याय नंबर 12 का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले अध्याय नंबर 13 का मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हालीला अध्याय नंबर 15 वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका आणि अध्याय नंबर 18 पडून गेली या भिंती चित्राची होय माती फायदा काय 27 खोल्यांचा बंगला 13 बेडरूम एकच पोरवर फट्या बावलीचं ती नवरी बाग नेलं ती मिवणीला खणवायचं काय ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं काही फायदा नाही महाराजांची भाषा जरी का गाढव तीर्थी काय उपयोग बाह्य रंगाचा परमार्थ कधी फेलत परमार्थ अंतरंगात असतो आणि आता लोक म्हणतात पहिल्यापेक्षा परमार्थ वाढलाय चुकीच आहे तेच भजने फक्त दिंडीची थोडी झाली या खरं नुसतं म्हणा नाही चाल नंतर म्हण मला म्हणला दिंडीगिरी उडत दुसरी दिंडी दिंड्या वाढल्यात का वारकरी अजून 2-3 वर्षानं दिंड्यावाल्यानं सुद्धा असे दिवस येणार हे एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल माणसं का महाराज कळत न कळत पण प्रत्येक माणसाला सूक्ष्म ग झालाय सूक्ष्म मला माझ्या कीर्तनाचं ग आहे यांना वाजवण्याचं ग आहे यांना गाण्याचं ग आहे काहींना इस्थितीचं ग आहे काहींना माई बायको देखणी आहे याचाच ग आहे तो म्हणतो आपली बघायची आई आता गावाला काय फायदा म्हणून गोरी बायको कधी करू नये कधीच करू नये फुकाट मिळाली तरी करू नये करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती का बायको सावली पाहिजे वांगे लावाया चालत शिंगड्या निवडाया चालत ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले राई रखमाबाई तुम्हा एवढ्या गया आणि इथं नाचलं पाहिजे लोक डांबरीवर नाचत्या बाई वाड्यावर यान राहतो भाड्याच्या घरात नवऱ्याचं तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे नवऱ्याची तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे नवऱ्याची तुमच्या अंडर कोण आहे तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल नवरा मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार काय तू लायसन घेऊन आली तिकून ऐ ऐ बचत गट काढी ती सासरा उपाशी मारी ती खरंय का खोटंय हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज हे काल खरं आज खरं उद्या खरं मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल एक तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा माझा टेलपणा करायला वापरू नका दिवस फिरलेत मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लात आणतो त्याचा बाप पिसाळलेला होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका अंगातली ताकद दंगली करायला मोर्चे काढायला आणि टपरे पेटवायला आणि आंदोलन करायला वापरू नका अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला गोठ्यातल्या गाईची सेवा करायला घरातल्या आईची सेवा करायला आणि भारत मातेची सेवा करायला वापरा
आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. ओ 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला ठक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं. पण ही बापाची अवलाद बिनबापाचे हे यांनी त्याची गच्ची धरून ओढलं, त्याला दिले 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना. अय पण तो काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढले तिन्ही बी. हे उतरले म्हणलं ती आईला गुडघे नाही राहिले. गरीबाला तरस देण्यासाठी, कोणाची माप काढण्यासाठी, कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाच आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी पारवायला नवीन पद्धत आणली. आता वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. माझाटलं ते. बापानं द्यायचे 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, ढाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूती आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटं आहे? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटं आहे? मग वाटुळ याच्यामुळं झालं. पुरींचा हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती. हा क्लास भरतो कुठं बा हायवेला? पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके आम्ही. मूर्खावासारखं वागायचं कसं आहे बी. चांगले बसून लोक जेवत होते खाली. ऊत आलाय ह्या नालायकांना उभ्यानं जेवार. आणि ते वरहड नालायक ताटली हातात घेत भात पान
एकाला भातच सापडा नाही ते ताटलीच घेऊन घरी गेला मग चांगले गोल गुलाबजांबू होते आता गुलाबजांबू कसं झालाय लांबकुळा आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत मेला म्हातारा चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते केले एकत्र राजा राणी राजा एवढा राजा एवढा राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा नामदेवराय म्हणतात मी काकडा केला पण कसा देह जावाथी वारा हो देह जावाथी वारा हो देह जावाथी वारा देह जावाथी वारा
बाप म्हणतो उभा राहून कैसा हलवी तो बाहू. भरला पोऱ्या मागून आणि मग बाप म्हणतो पिवळा पितांबर कैसा बरोडावर काही सोडून दिली पोरानं बापाचे ठोलन. मग बाप म्हणतो विठोबाचे राज्य आम्ही जे बापानं केलं ते पखवाऱ्याला जमणार नाही. आम्हाला सांगा रविदास महाराज किंवा सगळेच महाराज हे गाणं एकदाला एकालाच जमणार. त्याच्यावर तुमचं मत काय? नाही ते पुन्हा नाही असं कोणी उठायचं नाही. हे चालतं का? काही नाही 2-4 कथा सांगितल्या. भागवत कथा रामायण कथा 2-4च सांगितल्या. पण ज्या गावात कथा ठेवली तिथंच रुखविन नेली हो. स्वयंवरच गावात झालं ती आहे कथा. महाराज एकच माणूस आहे जगात असा का जे बापाला जमले ते पोराला जमतं. एकच पुढारी. कोणाची माय नाही वेगळी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. पोऱ्या उठला का यायला दिवस गेले. येईन बाळा ती झाली का साडूला जुळे झाले तुळी तीच नाही जमून द्या. आणि त्याच्यातच चालतंय. फक्त डेअरीतला काढायचा सोसायटीत घालायचा. सोसायटीतला काढायचा आणि अंगणवाडीत घालायचा. तुळी तीच. तुम्ही पेपर वाचा महाराज. वरील कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. लोक नावच वाचती नाही. 50 वर्ष तेच नाव आहे. आणि इथं कीर्तन करायला मान जर पखवाद्या पोरा आणला ना संघ लोकांना लागले मग दोघं कमवाया आमच्या किती आणि यांनी अख्खं राष्ट्र धुवून खाल्लं त्याचं काही नाही. आणि आता हे आमचे दोन्ही गायक आहेत. समजा एखाद्या त्यांनी एखादी पोराला चाल शिकवली त्यांच्या शुद्ध बीजापोटी साहजिकच आहे. त्यांनी जर आणलं नाही तर टाळा उभं केलं त्यांचं पा बापाची कमी पडली तर पोर सुरू केलं. आणि इकडं सून दमली का याही उठला का याही दमली टोळी तीच. तुम्हाला काय सांगून फायदा. तुम्ही बदलच तुम्हाला काय सांगू. तुम्ही काय आता माझ्या पुढे बसले का? खरंय आपल्याला मी निघून गेलो का? धंदा आहे हे यांना काय नाही. आता तुम्ही माझ्या पुढे एवढे रंगले. आता एखादा आमदार खासदार आला तर तुम्ही कुठे झाला चालले त्याच्यामध्ये गेला उडत. समाजानं लाचारी पत्करली महाराज. आणि एक वाक्य हे रक्त आहे ना महाराज. हे अहिल्याबाई होळकरचं रक्त आहे. झाशीच्या राणीचं रक्त आहे. बाजीप्रभू देशपांडेचं रक्त आहे. तानाजी मालुसरेचं रक्त आहे. आणि शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे रक्तच लोकांच्या ध्यानात नाही हो. 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं काय गाजर विकास करतील. त्याला खानदान लागतो. खानदान शेवटच्या तो फेटा आवाज येईपर्यंत हा बाजी खिंडित आहे हे म्हणणारा बाजीच लागतो. शेवटच्या तो फेटा आवाज येत नाही ना. राजा ती माते तुम्ही कानाला लावा. राजा ती माती तुम्ही कानाला लावा. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल झोपेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडित आहे. त्याला तेच रक्त लागतं. कुणाची तरी 100ची पिऊन कुठं रक्त बदलत का मला. बधीर झालेली माणसं तुम्हाला काय. तुम्ही असेच पाहिजे. वाचले काल परवा. नाही तर टाकून प्यायला पाहिजे नव्हतं. दारुड्यांवर सुद्धा वाईट दिवस आले असते. खिशात गलास ठेवायची पाळी आली असती. आता पाणी आणायचं कुठून. महाराजांची भाषा आहे महाराज. ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, ज्या वेळेस गायीचे हाल होते आणि मातृपितृ हाल होते तेव्हा धर्म आपापच बुडतो. याच्यावर तुमचं मत काय. तुम्ही माना नाही तर नका मानू. वसंत ऋतू आलाय म्हणल्यावर आंब्याला बहर येणार. ओवी पा किती सुंदर आहे. वसंताचं रिझवण आहे झाडाचे सांजेपणे. माझ्या वाड्यावर राहतून भाड्याने सुनू तुझा माझ्यावर भरसा नाही का. तुझ्या बापाचं नाही तर सुनूचं कसा नाही. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड इथं नाचलं बाई. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी
कशाला पैसे घाले इथे नाचलं पाहिजे. चला परत मागे जायचं बरं का, आपल्याला घोटाळा होईल आता. ते म्हणाल पुढे सरकायचंच का, तिथंच आपण. वादाचं मूळ अज्ञान आणि संसाराचं मूळ अज्ञान. पण एक शब्द सांगायचा राहिलाय, ज्ञान बाहेरचं नकोय, आतलं पाहिजे. आतलं ज्ञान पाहिजे. आता पुस्तकातल्या ज्ञानात आणि अध्यात्म ज्ञानात फरक आहे. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. उत्तर पैशानं मिळते ते सुख आणि अंतकरण शुद्धीनं मिळतं ते समाधान. आज लोक गादी कोटी रुपयाची, झोप कुठे? झोपायच्या गोळ्या आहेत काही ना, झोपू. जर उठायच्या दिल्या नाही मिळालं ती समाधान. हे रस्त्याच्या कडेला भिकारी गोरा, ते कुत्र्याची कळवण झाली तर उठालं समाधानी गडी. बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला, त्याची सावली पाहून मागं सरलो. वडिलांची नेवरून खाली मिळालं ते. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळे उसाच्या तुडी ती 10 लिटर दूध काढी, तिला सर्दी व्हायला. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात घ्या, डोळ्याला अंधार येतात. अगं तू जगती तरी का आला? धडक्यालाही मोकळं करीन, तोय गुतून तुला त्यालाही दुसरी करता येणार, तोही उलथान. चिंती असू द्यावे महाराज फक्त द्वारच नाही असायची. काय नाही त्याला घासावाच लागत. एवढं नामांकित गायक होणं, 2-3 सारखे. राहू दे राहू दे राहू दे, हा नाही मीन पाणी प्यायला बाकीची राहू द्या. यासाठी रोजगार हमी काम कमी दिले तुम्ही. हा नाही मीन पाणी मग याच होते बंगल्यावाल्याला लाल कार्ड. झुपडीतलं मी आता बिड्या ओढू ओढू. ज्यांना येणच खंडेल नव्हती त्याची मंजूर झाली, बाकीची म्हणजे वाहून गेली. चला थोडं पुढं देऊन टाका ते पटकन एका म्हणजे विक्षेप न करी मध्ये. आता तसंच पार्सल करते. गेले 2-4 मिनिटं घ्यायला नाही त्यांना. ऐकणाराची पाजवणाऱ्याला द्या. प्रसंग बारीक आहे का? आता करंट लावून दिला तुम्हाला. गायन करणं, वादन करणं हे मागच्या जन्मीचं पुण्य लागतं मला. असं नाही चालत ते.
कोणी उठायचं माझ्या पोराला पाकवा शिकवा बापाच पिंड आहे इथं पाकवा त्याचं याडे निघलं तुझं कुठे शिकतो कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा कीर्तन करायचे कथा कथा पटरी पेत तुका भाव काय कोणी उठायचं माझ्या पोराला भजन शिकवा 80% भजनांची पोरं पागल आहेत बाप पाठ बसून देवलात म्हणलं तो तुझी निधडी कोटी चंद्रप्रकाश कमला नाही ना हरीचे वदन असे त्याचाच पर्याय आला काळ्या पिशीत मटण घेऊन